वर्दी म्हणजे फक्त कपडा नाही, ती असते संघर्षावर मिळवलेला सन्मान. ही कथा आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात आज कार्यरत असलेल्या सौरभ मुकुंद पेठारे यांची. आष्टा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. एका सामान्य कुटुंबात जन्म, जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात, महात्मा गांधी विद्यालय आणि सांगलीच्या पतंगराव कदम कॉलेजमधून BSc केमिस्ट्री. लोक म्हणत होते, मेडिकल कर, इंजिनियर हो. पण घरची परिस्थिती वेगळी होती. वडील गवंडी काम करायचे, आई कॉलेजमध्ये झाडू लोटायची, लहान भाऊ शिक्षण घेत होता. 2016ला 12वी झाल्यावर निर्णय घेतला, आर्मी आणि पोलीस भरतीच करायची. 2016 ते 2020 5 वेळा आर्मी भरती, 5 वेळा अपयश. तरीही अभ्यास थांबला नाही. याच काळात आईचं ऑपरेशन, वडिलांवर सगळा भार. ते कष्ट बघवत नव्हते म्हणून सौरभही कामाला लागला. सेंटरिंग, विटा, सिमेंटची पोती, लाईटचे खांब उभे करणं. दिवसभर काम, सकाळी प्रॅक्टिस, रात्री अभ्यास. लोक हसले, एवढं शिकून हे काम? पण सौरभला माहीत होतं, आजचा घाम उद्याची वर्दी आहे. 2023मध्ये पोलीस भरती, मुंबई पोलीस भरतीत अपयश. पुन्हा तेच कष्ट, पुन्हा तीच जिद्द. 2024 सकाळी ग्राउंड, दिवसभर क्लास, संध्याकाळी पुन्हा ग्राउंड, रात्री अभ्यास आणि अखेर कष्ट जिंकले. 2024च्या पोलीस भरतीत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड झाली. ही कथा एकच सांगते, परिस्थिती कितीही कठीण असली, जर मनात वर्दी असेल तर एक दिवस ती अंगावर नक्की चढते.